नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय। आपली लाडकी वाहिनी झी मराठी वाहिनीवरील एक खूप आगळ्या वेगळ्याने गोड असा सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्याला एक गोड अभिनेत्रींनी उपस्थिती लावली आहे। वैष्णवी माझ्यासोबत आहे। वैष्णवी कशी असते? खूप छान आहे, खूप छान। वैष्णवी काय सांगशील झी मराठीचा सोहळा आणि त्यातल्या त्यात नामांकन भरपूर मिळालेली आहेत मालिकेला, किती एक्साइटमेंट आणि पोटात गोळा आल्यासारखं झालंय का? थोडंफार होतंय का? ऑफकोर्स झालाय। मी बाहेर आली तेव्हाच मला असं झालं बापरे आता काय होणार आहे। आणि सिरियलला भरपूर नॉमिनेशन्स मिळाली आहेत। मला पण 2 नॉमिनेशन्स मिळाले आहेत। वी आर होपिंग की आम्हाला अवॉर्ड्स मिळेल। लेट्स सी। बरं, काय सांगशील झी मराठी दरवेळेला नवनवीन उपक्रम राबवत असतं त्यांच्या अवॉर्ड सोहळ्यामधून, यावेळी आपल्या घरचं कार्य नवीन थीम आहे, काय सांगशील या थीम बद्दल? खूपच म्हणजे सगळ्यांना रिलेटेबल थीम आहे ही। घरचं कार्य म्हटल्यावर सगळे छान आणि प्रसन्न असतात आणि हॅपी असतात। सो झी मराठीने यावर्षी पण ही खूप छान थीम सिलेक्ट केली आहे। काय सांगशील जसं आपल्याला कळतं की आपण काम करत असलेल्या मालिकेला एवढे सगळे नामांकन मिळतात, त्यामध्ये आपल्याला हक्काचे 2 नामांकन आहेत। घरी जेव्हा ही माहिती सांगितलीस तू बाबा आई बाबा असं असं आहे, त्यांची फिलिंग कशी होती आणि पर्सनली तुला कसं वाटलं? त्यांना पण खूप छान वाटतं, कारण एकतर मी राहायला मुळात गावी राहायचे लहानपणापासून। सो त्यांना पण असं प्राऊड फील होतं की अरे वा ही टी व्हीवर दिसते आणि नुसती दिसत नाही आहे, तर अवॉर्डसाठी तिला नॉमिनेशन्स पण मिळत आहेत। तर त्यांना प्राऊड वाटतं आणि मला पर्सनली असं खूप छान वाटतं की हां आपण काहीतरी डिझर्विंग आहोत की आपल्याला नॉमिनेशन्स मिळाले। अवॉर्ड मिळो न मिळो पण आपल्याला नॉमिनेशन मिळालं हेच महत्त्वाचं। कारण का मी तुझ्या कुटुंबातल्या सुद्धा माणसांसोबत गप्पा मारल्या, त्यांचं पण तेच होतं, अवॉर्ड कोणाला पण मिळो, येणार आपल्याच घरी येणार आहे असं आहे त्यांचं। बरं, काय सांगशील जेव्हा आपण रेड कार्पेटमध्ये येतो तेव्हा प्रत्येक कलाकार हा वेगळ्या दिसण्याच्या तयारीमध्ये असतो, प्रत्येकापेक्षा वेगळा, काय सांगशील तुझ्या लुकबद्दल? दादर स्पेशल लुक आहे असं म्हणू शकतो किती आपण। किती साधं सोपं उदाहरण आहे हे, फक्त बाकी काय नाही तर दादरचं आहे बाबा हे आपलं, बाकी काय दूरचं असं नाहीये कोणतं। दादरचं। बरं, झी मराठी नवीन नवीन दरवेळेला कार्यक्रम घेऊनच येत असते, त्यामध्ये असे वेगवेगळे सोहळे सुद्धा असतात। काय सांगशील प्रेक्षकांना ह्या सोहळ्यामधून काय नवीन आणि वेगळं असं बघायला मिळेल? या सोहळ्यातून वेगळं म्हणाल तर आपण आपल्या संस्कृतीच्या कल्चरच्या जास्त जवळ जातोय, ही त्यांनी खूप महत्त्वाची गोष्ट पकडून ठेवली आहे। नाही, खरंच खूप भारी वाटतंय। तुर्तास तरी वेळेच्या भाऊ मी वैष्णवीकडे थांबतोय, तोपर्यंत खरंच धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट। थँक्यू सो मच।